नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो. या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह अजित पवारांकडे गेलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडली त्याच्यानंतर जी सुनावणी सुरू होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्याच्यातली सगळ्यात मोठी बातमी आहे या क्षणाची. शरद पवार यांना खूप मोठा हा धक्का मानला जातोय. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. गेल्या वर्षी अशीच बातमी समोर आली होती जेव्हा शिवसेनेतली दुही समोर आली होती, तेव्हा देखील निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता आणि निर्णय त्यांनी देताना तो शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने दिला होता आणि पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं होतं. त्याचप्रमाणे आज अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संस्थापक शरद पवार यांचे पुतणे, एक फक्त पक्षातलीच नाही तर घरातली सुद्धा आपण ही फूट म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता पुतण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत ताबा गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांकडे गेले. 1999 साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आता अजित पवारांकडे गेलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. निवडणूक आयोगासमोर याची सुनावणी होत होती. निवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी धाव घेतली होती आणि दोघांनी आपली मतं त्यांच्यासमोर मांडलेली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष त्यांना मिळाल्यानंतरची ही दृश्य आणि कुठेतरी आपल्याला महाराष्ट्रातनं याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. भूषणकडे परत जाऊया. भूषण, काय तिथे आता कोण नेते तिथे जमले आहेत? कुठल्या नेत्यांशी बोलू शकतोस? तुझ्या मागच्या किंवा कार्यकर्त्यांच्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला प्रेक्षकांना ऐकवशील? नक्कीच कमलेश्वर, एकंदर पाहिलं तर घड्याळ आणि घड्याळचे चिन्ह आहे ते घड्याळ चिन्ह आणि पक्षाचं नाव हे संपूर्ण अजित पवार गटाला मिळालेलं आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपल्याची बातचीत करणार. दादा, काय सांगाल एकंदर संपूर्ण नाव, पक्षाचं नाव आणि चिन्ह तुम्हाला मिळाले, काय उत्साह आहे मनात, काय सांगाल, काय भावना? आनंद झालेला आहे आणि आम्ही कोर्टाचे पण नक्कीच आभार मानतो की खऱ्या अर्थाने जे चिन्ह अजितदादांनी पक्ष वाढवण्यापासून जे त्यांना जे श्रेय मिळायला पाहिजे होते ते आज खऱ्या अर्थाने त्यांना मिळालेलं आहे. चिन्ह पण मिळालेलं आहे आणि पक्षाचं नाव पण भेटलेलं आहे. बरं, पुढची रणनीती कशी असेल? कारण स्वतः शरद पवार देखील आता कोर्टात जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. ते करतील, मोठे साहेब जे करतील त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे. ते पण सुप्रीम कोर्टात जायचं असं ऐकलं आहे. ठीक आहे ना, ते कोर्टाचे असेल काय निर्णय असेल, पुढे काही येईल आणि जो येईल तो आम्हाला मान्य असेल, त्याच्याबद्दल काय नाही. पण आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि म्हणूनच जल्लोषात आज आम्ही फटाके फोडून पेढे एकमेकांना भरवून आनंद साजरा केलेला. अच्छा, स्वतः झेंडा फडकवत आहात, पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे. तुमच्या भूषण, माझा आवाज येत असेल? भूषण, जर माझा आवाज येत असेल तर तिथल्या कार्यकर्त्यांना विचार, आता शरद पवारांबाबत त्यांचं काय म्हणणं असणार आहे? नक्कीच सर. बरं आता शरद पवार जे पक्षाचे संस्थापक आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहे? काय नाही, आमचे साहेब आहेत ते पण काय नाही, आम्ही काय बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल. बाकी आम्ही खुशीमध्ये काय पण एकंदर शरद पवार अजूनही इतर कार्यकर्त्यांची भूमिका कशी असणार? कारण त्यांनी पक्ष स्थापन केलं. आमच्यासाठी ते पहिले पण होते, आज पण आहेत आणि उद्या पण असतील. एक ज्या वेळेला पक्षाचा विचार केल्यानंतर ज्या पद्धतीने अजितदादांनी आज दुसऱ्या बाजूला येऊन जो निर्णय त्यांनी घ्यायचा होता तो घेतलेला आहे आणि कोर्टाच्या माध्यमातून त्यांनी योग्य ती मांडणी कोर्टामध्ये झाल्यानंतर आणि तो निर्णय अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून त्यांना मिळालेला आहे आणि आनंदच आहे. आणि जे काय पुढे काय होईल ते पुढे बघूया. पण आज तर आपल्याला चिन्ह भेटलं आहे, पक्षाचं नाव भेटलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज आम्हाला आनंद झालेला आहे. शरद पवार येत्या काळामध्ये सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, दाद मागू शकतात, किंवा मागते सुद्धा. कसं पाहताय मग त्याच्याकडे? सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, प्रत्येकाला न्याय मागण्याचा हक्क आहे. पवारसाहेब आमच्याकडे आदरणीय दैवत आहे आणि दैवत राहतील. त्यामुळे आम्ही आता अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्र घोडदौड कशी करेल महाराष्ट्रामध्ये. पण त्याच दैवताची भूमिका वेगळी आहे ना. त्याच्यामध्ये एक मी सामान्य कार्यकर्ता म्हणून वरिष्ठ नेते पातळीवरील निर्णय घेत असतात. त्यामुळे माझ्या कार्यकर्ता फक्त मी आनंदोत्सव साजरा करून पक्षाचे चिन्ह माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जर महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत तर नक्कीच आम्ही दादांच्या नेतृत्वाने काम करत असताना आम्हाला आनंद असतो. म्हणजे शरद पवार हे अजून तुमचे आदर्श आहेतच? हो, प्रश्नच नाही, त्याबद्दल प्रश्न नाही. त्याची भूमिका वेगळी असली तरी सुद्धा पवार साहेबांच्या बाजूची बडवे आहेत, त्यांनी बडव्यांनी बाजूला पवारसाहेब कधीतरी दिला. एकदम चांगला अजीत दादा जिसके साथ हम जुड़े हुए और पूरे महाराष्ट्र में उनका नाम है, उनके साथ आज बहुत खुशी का दिन है जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्ष को दादा को मिला है
और हम सामान्य कार्यकर्ता होने के लिए दादा के साथ हमेशा एक ज वादा अजीत दादा। इन्होंने पार्टी बनाई, शरद पवार, उनकी भूमिका अलग है, उस पर क्या कहेंगे? वो हम उसके बारे में कुछ नहीं कह सकते। हम दादा के साथ है और दादा के समर्थक है। तर एकंदर आपण दादांच्या सोबत आहोत, अजित पवार यांच्या सोबत आहोत आणि एकंदर त्यांची भूमिका ही वेगळी असली तरी सुद्धा ते आमचे अजूनही आदर्श आहेत, अशा प्रकारे शरद पवार यांच्याबद्दल एकंदर भूमिका कार्यकर्ते स्पष्ट करत आहेत. कमलेश सर. ओके भूषण, एकंदरीतच सगळ्या पक्षाच्या तिथल्या कार्यकर्त्यांची बोलले आहेत. त्यांनी शरद पवारांबद्दल बोलणं मात्र टाळलेलं आहे. शरद पवार आदरणीय नेते आहेत असं ते म्हणतायत, पण आता मात्र ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाही कुठे दिसून येत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.